नमस्कार, मी आहे अर्जुन भैरवकरांचा सुपुत्र. तुम्हाला सांगतो, तसं तर माझ्याशिवाय घरात कोणाचं पान सुद्धा हलत नाही. आणि मी सुद्धा माझ्या फॅमिलीशिवाय राहू शकत नाही. नो नो, मामाज बॉय वगैरे नाहीये मी, पण शेवटी फॅमिली फॅमिली आहे यार. आता आजी आणि आई माझ्या मागे लागलेल्या आहेत की आता माझ्यामुळे घरातले मेंबर्स वाढायला हवेत. म्हणजे काय, लग्न कर. अरे बाप रे, मी आजी आणि आईला सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही दोघी तर माझ्यासाठी मुलगी शोधूच नका, मी स्वतः तुमच्यासाठी सून शोधेन. तर आजी काय म्हणते, तुझ्यावर जर लग्न सोडलं ना अर्जुन, तू तर प्राण्यांसोबत पण लग्न करशील. अरे हो, मला प्राणी आवडतात, पण याचा अर्थ असं नाही ना की मी प्राण्यांसोबत लग्न करणार. हा हो हो हो, आहे. हे बघ, अजून असं काही फिक्स नाही आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे. आवडते मला एक मुलगी, पण मला तिचं नावच नाही माहिती. अरे काय सांगू तुला, एकदम ना तिखट मिरची आहे. बोलायला गेलो की भाव खाते, समोर गेलो की गायब होते. अरे हो, गायब होते. सिरियसली कधी कधी तर मला वाटतं की काही सुपरनॅचरल पॉवर्स वगैरे आहेत की काय तिच्याकडे. एनिवे, जोक्स अपार्ट, बट एक अशी मुलगी जिचं नाव गाव आता पता काही माहित नाही, जी अनाथ आहे, अशी मुलगी घरातल्यांना सून म्हणून ते या गोष्टीचा विरोध करणार. घरातल्यांना आपल्या बरोबरीची फॅमिली बिझनेस वगैरे हँडल करणाऱ्या फॅमिलीतली मुलगी हवी आहे. पण तुला सांगू, ती अनाथ आहे, पण सगळ्या जगाशी लढते. आणि मला तिच्यासाठी लढायचंय रे. माहित नाही का, पण एक डीप कनेक्शन फील होतं मला तिच्याबरोबर. आता मी घरातल्यांना तिच्याबद्दल सांगितलं तर ते मला तिचं नाव गाव विचारणार, जे मलाच माहित नाही. त्याबद्दल मी कसं सांगू? अरे त्यासाठी तिने बोललं पाहिजे ना माझ्याशी. चौकातल्या शिव मंदिराजवळ राहते, एवढंच माहितीये मला. नाही नाही, त्या 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 गुरुजींची मुलगी नाहीये ती, आय नो. अरे तू ओळखतोस ना त्या गुरुजींना, पर्सनली ओळखतोस ना. ऐक ना प्लीज, त्यांना विचार त्या मुलीचं नाव काय, फक्त मला तिचं नाव सांग. अरे तसं तर मी पण त्यांना ओळखतो, पण मी असं डायरेक्टली नाही विचारू शकत त्या मुलीबद्दल त्यांना. ते प्लीज फक्त मला तिचं नाव सांग ना. अरे ते ते काय ना, मी स्वतःला शब्द दिलेला आहे, लग्न करेन ना तर त्या तिखट मिरचीशीच करेन. प्लीज मला तिचं नाव सांग.